अगदी मऊसूद, मोकळा, दाणेदार असा हा गाजराचा हलवा बनून तयार झाला आहे. नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण तूप, दूध, खवा, मिल्क पावडर यापैकी एकही गोष्ट न वापरता अगदी मऊसूद, दाणेदार आणि फारच चविष्ट असा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत. 1 किलो प्रमाणामध्ये अगदी मऊसूद, मोकळा आणि अगदी दाणेदार आणि फारच चविष्ट असा हा गाजराचा हलवा करण्यासाठी इथे मी 1 किलो हे गाजर घेतलेले आहेत. तर हे गाजर मी स्वच्छ असे धुवून घेतले. त्यानंतर सोलनीने याची साल काढून घेतली. मागचा आणि याचा पुढचा शेंड्याचा भाग काढून घेतलेला आहे. गाजराचा मागचा भाग, शेंड्याचा भाग आणि साल काढल्यानंतर 150 ते 200 ग्रॅम वजन कमी होतं. तर यासाठी इथे मी 1200 ग्रॅम ही गाजरं घेतली होती आणि साल, मागचा भाग, पुढचा भाग काढल्यानंतर ही 1 किलो गाजरं राहिलेली आहेत. इथे जर तुम्ही 1 किलो गाजर घेतला असाल तर सोलून कट केल्यानंतर 800 ते 850 ग्रॅम गाजर शिल्लक राहणार आहे. त्यानुसारच आपण साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. तर इथे ही गाजरं सोलून स्वच्छ धुवून झालेली आहेत. तर आता ही गाजरं मी खिसणीने खिसून घेणार आहे. तर इथे गाजर मी खिसून घेतलेला आहे आणि हा 1 किलो गाजराचा खीस आहे. तर आता यासाठी साखर किती लागणार आहे ते आपण बघूयात. तर इथे मी 300 ग्रॅम ही साखर घेतलेली आहे. तर इथे मी घेतलेलं गाजर छान गोड आहे आणि इथे 1 किलोचा गाजराचा खीस आपला तयार आहे. तर त्यासाठी 300 ग्रॅम इथे मी साखर घेतलेली आहे. अगदी परफेक्ट गोड गाजराचा हलवा या प्रमाणामध्ये होतो. गाजर गोड असतील आणि तुम्हाला जर हा हलवा थोडासा कमी गोड हवा असेल तर इथे तुम्ही 250 ग्रॅम साखर घेतला तरी चालू शकतं. किंवा इथे जर तुम्ही 1 किलो गाजर घेतला असाल आणि त्याची साल काढल्यानंतर कट केल्यानंतर 800 ते 850 ग्रॅम याचा खीस होतो. तर त्यासाठी तुम्ही 200 ते 250 ग्रॅम इथे साखर घेऊ शकताय. गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय. तर कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि हा सगळा गाजराचा खीस या कढईमध्ये आपल्याला घालायचा आहे. तर इथे तूप, दूध, खवा, मिल्क पावडर काहीच न वापरता हा हलवा मी बनवत आहे. तर हा गाजराचा खीस अगदी बारीक गॅसवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटे छान असा परतून घ्यायचा आहे. गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे, नाहीतर मग हा गाजराचा खीस खाली तळाला लागू शकतो. तर इथे 2 ते 3 मिनिटे हा गाजराचा खीस मी बारीक गॅसवरती छान असा परतून घेतलेला आहे. याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि छान ओलसर असा हा दिसत आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर जी साखर मी मोजून घेतलेली आहे ती सगळी साखर यामध्ये घालते. तर आता हा गाजराचा खीस या साखरेसोबत व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस इथे आपल्याला अजिबात वाढवायचा नाही आहे, कमी गॅसवरतीच ही सगळी प्रोसेस करायची आहे. तर इथे साधारण 1-2 मिनिटांनंतर साखर व्यवस्थित विरघळलेली आहे. तर हा गाजराचा खीस साखरेसोबत मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता साखरेचं पाणी झालेलं आहे. तर या साखरेच्या पाण्यावरतीच हा हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर हा गाजराचा खीस मी एकसारखा करून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता हे साखरेचं पाणी व्यवस्थित झालेलं आहे. तर गाजराचा खीस एकसारखा करून घेतलेला आहे आणि इथे गॅस आपल्याला आता मध्यम करायचा आहे. मध्यम गॅसवरती झाकण लावून हा गाजराचा हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. मध्यम गॅसवरती साधारण 7 ते 8 मिनिटे हा हलवा आपण शिजवून घेणार आहोत. पण दर 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून हा हलवा अगदी तळापासून छान ढवळून घ्यायचा आहे. 2 ते 3 वेळेला झाकण काढून हा हलवा ढवळून घेत असताना मिश्रण जर खूप कोरडं झालं असेल, खाली लागत असेल तर गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती हा हलवा 7 ते 8 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. तर हा हलवा मी मध्ये मध्ये 2 ते 3 वेळेला झाकण काढून छान तळापासून ढवळून घेतला आणि आता 7 ते 8 मिनिटांनंतर पुन्हा एकदा मी झाकण काढलेलं आहे. तर इथे हा हलवा अगदी सॉफ्ट झालेला आहे, अगदी मऊसूद असा शिजलेला आहे. या हलव्यामध्ये तूप, दूध, खवा, मिल्क पावडर अजिबात वापरलेलं नाही आहे. पण घरातीलच एक खास गोष्ट आपण यामध्ये घालणार आहोत, ज्यामुळे या हलव्यामध्ये तूप, दूध, खवा, मिल्क पावडर घातल्याची चव लागणार आहे. तर ती खास गोष्ट म्हणजे ही आपली दुधावरची साय. तर इथे मी एक मोठा बाउलभर ही दुधावरची साय घेतलेली आहे आणि घरातील आपली जी छोटी आमटीची वाटी असते त्या वाटीने म्हणाल तर 2 वाटी ही दुधावरची साय आहे. वजनामध्ये साधारण 200 ग्रॅम आहे. तर ही साय तुम्ही याच्यापेक्षा जास्त घेतला तर हलवा अजून छान लागतो. तर खूप जास्त दिवसाची साय वापरायची नाही आहे. अगदी 2 ते 3 दिवस, अगदी 4 दिवसापर्यंत तुम्ही ही साय इथे वापरू शकताय. पण ही दुधावरची साय काढल्यानंतर लगेचच फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे याला वास येणार नाही. तर ही साय घालून तुम्ही जर हा हलवा बनवला तर अगदी खवा घातल्यासारखा, मिल्क पावडर घातल्यासारखा किंवा दुधामध्ये शिजवल्यासारखा आणि छान तुपातला हलवा लागणार आहे. तर आता ही सगळी साय या हलव्यामध्ये मी घालतेय
आणि आता ही सगळी साय या हलव्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। गॅस इथे अगदी बारीक ठेवलेला आहे आणि ही सगळी साय या हलव्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तर घरातील ही एकच गोष्ट वापरून अगदी दाणेदार, फारच चविष्ट आणि अगदी परफेक्ट असा हा हलवा आपला बनून तयार होणार आहे। तर दुधाची साय या हलव्यामध्ये मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे। अगदी बारीक असे साईचे कण तुम्हाला या हलव्यामध्ये दिसत असतील, पण ते हलवा खाताना खूप छान लागतात। पण तुम्हाला जर हे नको असेल तर मलाई किंवा दुधावरची साय या हलव्यामध्ये घालायच्या आधी थोडीशी फेटून घ्या किंवा अगदी 2 ते 3 सेकंद मिक्सरला फिरवला तरी चालू शकतं। दुधावरची साय छान फेटून घेऊन आपण यामध्ये घातली की असे हे कण दिसत नाहीत, पण खूप जास्त फेटू नका, नाहीतर मग साईचं लोणी बनेल। साय या हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या हलव्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे, तर हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर बारीक गॅसवरती किंवा अगदी तुम्ही गॅस इथे मध्यम केला तरी चालेल, 4 ते 5 मिनिटे आपण हा हलवा शिजवून घेणार आहोत। तर झाकण लावायची गरज नाही आहे, झाकण न लावता 4 ते 5 मिनिटे हे पाणी मी आटवून घेते आणि हा हलवा शिजवून घेते। तर हा हलवा जर तुम्हाला ओलसर हवा असेल तर अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये तुम्ही गॅस बंद केला तरी चालू शकतं। तर इथे साधारण 4 ते 5 मिनिटापासून मी हलवा हा शिजवून घेत आहे आणि अधूनमधून हा हलवा छान तळापासून मिक्स करून घेत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हलव्यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाहीये, छान मोकळा असा हलवा झालेला आहे, पण तरीही अगदी मऊसूद आणि अगदी दाणेदार असा हलवा तयार झाला आहे। तर आता इथे मी भाजून घेतलेले काजू आणि बदामाचे काप घालते। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल, किंवा यासोबत तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकताय, किंवा तुम्हाला जर हे काजू बदाम थोडेशा तुपावरती तळून यामध्ये घालायचे असतील तर ते सुद्धा घालू शकताय। यासोबतच चमचाभर वेलदोडीची पावडर यामध्ये घालते। हलवा खाताना तोंडामध्ये काजू बदाम छान कुरकुरीत लागावेत यासाठी मी अगदी शेवटी हे काजू बदाम घातलेले आहेत। तर तुम्हाला जर हे काजू बदाम मऊसर हवे असतील तर हलवा शिजवताना यामध्ये घातला तरी चालेल। तर इथे अगदी दाणेदार असा हलवा तयार झालेला आहे। तर घातलेलं सगळं साहित्य या हलव्यामध्ये मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मोकळा, दाणेदार, पण तरीही अगदी मऊसूद असा हा हलवा तयार झालेला आहे। घरच्या साहित्यामध्ये अगदी परफेक्ट असा हा हलवा आपला बनून तयार झाला आहे। या पद्धतीने बनवलेला अगदी मऊसूद पण छान मोकळा असा हलवा फ्रीजमध्ये 8 दिवस अगदी छान असा राहतो। तर इथे हा हलवा आपला अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये परफेक्ट असा तयार झालेला आहे। याचा रंग तुम्ही बघू शकताय, अगदी छान रंग या हलव्याला आलेला आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि हा हलवा आपण काढून घेऊयात। फक्त दुधावरची साय घालून हा हलवा बनवलेला आहे असं अजिबात कोणाला पटणार नाही, कारण हा हलवा खवा, दूध, तूप, मिल्क पावडर घातल्यानंतर जसा हलवा लागतो अगदी त्याच चवीचा हा हलवा आपला बनून तयार होतो। हा गाजराचा हलवा तुम्ही अगदी गरम गरम खाऊ शकताय, पण दुसऱ्या दिवशी जर तुम्ही हा हलवा खाल्लात तर याची चव अगदी दुप्पट होते। तर अगदी चविष्ट आणि अगदी दाणेदार असा गाजराचा हलवा तुम्ही सुद्धा या पद्धतीने जरूर बनवून बघा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।